गंगापूर, कश्यपी आणि गौतमी गोदावरी धरणांतून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढणार. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, कश्यपी आणि गौतमी गोदावरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणांमधून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. आज 25 जुलै 2026 रोजी सकाळी 8 वाजता गंगापूर धरणातून होणारा विसर्ग 4310 क्युसेकने कमी करण्यात आला आहे. सध्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीत 8370 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कश्यपी धरणातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. दरम्यान गौतमी गोदावरी धरणातून होणारा विसर्ग 500 क्युसेकने वाढवण्यात आला असून सध्या या धरणातून गोदावरी नदीत 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वराज आंदोलन न्यूज.